सांगोल्यात आदर्श शिक्षक पुरस्काराचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते थाटात वितरण झाले। सोलापूर जिल्ह्यात पुरस्काराच्या बाबतीत सांगोला तालुका अव्वल राहिला असून शैक्षणिक दर्जा उंचीवर नेऊन शिक्षकांनी तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे। शिक्षणाची वारी प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला वाव दिला आहे। शिक्षणाबरोबर समाज सुधारणेचे काम शिक्षकांनी केला असून या देशाचे उत्तम नागरिक बनवून समर्थपणे जीवन जगता येईल असं व्यक्तिमत्व घडविण्याचं महान कार्य शिक्षकांनी केल्याचे गौरवोद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी काढलं। सांगोला पंचायत समिती आणि शिक्षण विभाग सांगोला यांच्यातर्फे दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत काल बुधवार दिनांक 9 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात उत्साहात संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यात सभापती श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख, नगरसेवक सतीश सावंत, माजी सभापती बाळासाहेब काटकर, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गट शिक्षणाधिकारी संजय जावीर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश यादव, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, नारायण जगताप, तानाजी चंदन शिवे, दिगंबर शिंगाडे, सीताराम सरगर, बाबा करांडे, बापूसाहेब ठोकळे, रामदास भोसले, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक आबाजी क्षीरसागर, सुहास कुलकर्णी, गुलाबराव पाटील, अमोकसिद्ध कोळी यांच्या सर्व शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवी, शिक्षक, उपशिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षणाची वारी या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येऊन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी गीतमंचच्या प्रतिनिधींनी ईशस स्तवन आणि स्वागत गीतानं मान्यवरांचं स्वागत करण्यात यावेळी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील म्हणाले, झेडपीच्या शिक्षकांची मुले झेडपीच्या शाळेत शिकली पाहिजेत असं माझं मत आहे। स्पर्धेच्या युगात शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून शिक्षण हा व्यवसाय बनत चालला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे। झेडपीच्या शाळेतील अनेक मुले उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याप्रमाणे झेडपीच्या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी वाचतात हे पाहून मी भारावून गेलो। शिक्षकांना शाळाबाह्य कामे नसावीत या मताशी मी सहमत आहे। ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळाले नाहीत अशा शिक्षकांना पुढील वर्षी पुरस्कार मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या। मला सुरुवातीला मनापासून आनंद वाटतो की या जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्याने पुरस्काराच्या बाबतीमध्ये क्रमांक मिळवला। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि आपल्या तालुक्याचा उंचीवर नेऊन ठेवला। त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचं आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। यावेळी सभापती श्रुतिका लवटे, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, बापूसाहेब ठोकळे, आदर्श शिक्षक गजानन मोहिते, शिक्षिका रोहिणी भागवत यांनी मनोगत व्यक्त केलं। जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रज्ञाशोध परीक्षा ही इयत्ता 4थी साठी सुरू आहे। तर या 4थी साठीच्या परीक्षेमध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थी हा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे। त्याचबरोबर विद्या प्राधिकरणची जी राज्याची कमिटी आली होती अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी, आज हा सोनियाचा दिन उगवला असं म्हणावं लागेल। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही क्षण असतात, ते क्षण आपल्या हृदयामध्ये चिरंतन ठेवणारे असतात। या सांगोला तालुक्यामध्ये जेव्हा मी कार्यरत झाले तेव्हापासून गेली 22 वर्ष आज अनेक पुरस्कार मिळाले असतील, अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले असतील, परंतु माझा हक्काचा पुरस्कार आज मला मिळतोय आणि तो मला उशिरा का होईना मिळाला, परंतु मिळाला।
अंतःकरणापूर्वक गदगदून आहे. प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी केलं. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय डॉक्टर श्रुतिकाताई लवटे, त्याचबरोबर उपसभापती सन्माननीय शोभाताई खटकळे, विद्यमान जिप सदस्य सन्माननीय सचिन देशमुख साहेब, त्याचबरोबर माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जिप सदस्य सन्माननीय बाबासाहेब कारंडे, विद्यमान पंचायत समिती सदस्य नारायण जगताप साहेब, सुभाष इंगोले साहेब, त्याचबरोबर तानाजी चंदनशिवे साहेब, दिगंबर शिंगाडे साहेब, सीताराम सरगर साहेब, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे बीडीओ आदरणीय संतोषजी राऊत साहेब, साणे गुरुजी कथानमालाचे अध्यक्ष भोसले गुरुजी, त्याचबरोबर बापूसाहेब ठोकळे, सन्माननीय नगरसेवक सतीश भाऊ सावंत, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, सर्व मुख्याध्यापक, सर्व पत्रकार बंधू, वेगवेगळ्या गावचे आलेले सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य, अध्यक्ष, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी सांगोला तालुक्याचा झेंडा अटकेपार म्हणण्या इतपत चांगलं कार्य झालेलं आहे आणि हे सर्व कार्य या समोर बसलेल्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींच्या परिश्रमाचं हे फळ आहे. सूत्रसंचालन वंदना पाटणे आणि राजश्री कोरे यांनी केलं, तर आभार पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले यांनी मानलं.